धाराशिव जिल्ह्यामधल्या 55 जिल्हा परिषदा गट आणि 110 पंचायत समिती गणांची आज मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठीची तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे। प्रत्येक तालुक्याला मतमोजणी केंद्र असेल, त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात झालाय। धाराशिव जिल्ह्यामधल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणी होतीये। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 242 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 419 उमेदवार रिंगणात होते। आज मतमोजणीनंतर त्यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1500हून अधिक शासकीय कर्मचारी नियुक्त झालेत, तर कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये परवा मतदानावेळी विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावणं 3 कर्मचाऱ्यांना भोवलंय। पैठणच्या पाचवड मतदान केंद्रावरील 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। काल एबीपी माझानं या संदर्भात वृत्त दिलेलं होतं। कर्मचाऱ्यांवर बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई झाली आहे। कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी विलास भुमरेंवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये। विलास भुमरेंप्रमाणेच अकलूजमध्ये झडपीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला मतदान केंद्रावर नेलेलं होतं। एवढंच नाही तर लहान मुलानं मतदानाचं बटनही दाबलं होतं। या प्रकरणी अर्जुनसिंह मोहिते पाटलांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। रात्रीवर न्यूज चॅनलमध्ये जी बातमी प्रसिद्ध झाली की मोहोळ तालुक्यातील 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॉटेलवरती सापडली आहेत, ती बाब खरी आहे। परंतु ती मशीन्स ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले स्थानिक नागरिकांमार्फत किंवा तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तींमार्फत की हे गैरप्रकार करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होत्या, यामध्ये जराही तथ्य नाही। ही आमची राखीव मतदान यंत्र आहेत जे मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 30 झोनल अधिकारी असतील, तर अशा प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2च्या संख्येनं आम्ही त्यांच्या कार्यक्षेत्रात अचानकपणे कुठली मशीन बंद पडली तर वापरता यावी या कारणासाठी दिलेले असतात। आरोप करण्याचा प्रयत्न केला की याच्यातून काही गैरप्रकार घडतोय का किंवा शंका व्यक्त केली। त्यांची शंका जरी रास्त असली तरी असा कुठलाही प्रकार या माध्यमातून घडू शकत नाही, घडलेला नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो। अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेतलाय। निवडणुकीत विजय मिळाला तरी कोणताही आनंदोत्सव न करण्याचे आदेश देण्यात आलेत। विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणे आणि रंग उधळण्यावर बंदी घालण्यात आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना संयम आणि शिस्त पाळण्याचं आवाहन केलं आहे। बारामतीत आज अजित पवार यांच्या 13व्याचे विधी पार पडणार आहे। या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य आज बारामतीत उपस्थित राहतील। या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, कारण पवार कुटुंबाच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम भावनिक तसेच राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे शिंदेंनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। एकनाथ शिंदे मुंबईबाहेर जाण्याची शक्यता आहे। दरम्यान शिंदे हे कुटुंबासह देवदर्शनाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती आणि प्रार्थना करण्यात येईल। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीमधल्या आई भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गामधल्या मालवणमधील मसुरे गावातल्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रोत्सवास पहाटे 3 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावटही करण्यात आली आहे। राज्यभरातील लाखो भाविक भराडी देवीच्या यात्रेत सहभागी होतील। भाविकांसोबतच राजकीय नेते या यात्रेमध्ये सहभागी होतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार आणि मंत्री नितेश राणेंसह मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवकही आज आंगणेवाडीतल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या परकीय गुंतवणुकीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार चपराक लगावली आहे। अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसीमध्ये फडणवीसांनी एका प्लांटचं उद्घाटन केलंय। यावेळी बोलताना दावोसमध्ये केलेल्या 16 लाख कोटींपैकी 75% करार पूर्णत्वाकडे गेल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील औद्योगिक विकास केवळ मुंबई, एमएमआर आणि पुण्यापुरता मर्यादित राहू नये यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले।
डावोसमध्ये गेल्या वर्षी आम्ही 16 लाख कोटीचे करार केले होते. त्यातले 75% करार हे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाले, ते परिपूर्णतेकडे निघालेले आहेत. आणि त्यातलाच एक करार हा आजचा आहे की जो 2025ला डावोसमध्ये भरत गीते आणि मिस्टर लोथार यांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी केला. आणि मला असं वाटतं की ज्याला लाइटनिंग स्पीड म्हणतात, अशा स्पीडमध्ये भरत गीतेंनी तो या ठिकाणी अस्तित्वात आणला आणि आज प्रत्यक्ष त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही येतो आहोत. नाशिकमधील कुंभमेळ्याला 2015 पेक्षा 8 ते 10 पट अधिक भाविक येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. नाशिकच्या विस्तारित विमानतळाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नाशिकमधून विमानाचा नाही तर विकास भरारी घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत. नाशिक 35,000 बोलेरो गाड्या निर्यात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच गोदावरीमधल्या निर्मल आणि अविरत असावी यासाठीही काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आपल्याला कल्पना नसेल पण नुकताच एक नवीन रेकॉर्ड नाशिकने केला. आणि विशेषतः नाशिकची जी महिंद्राची या ठिकाणी फॅक्टरी आहे, यांनी देशामधला एक सर्वात मोठा एक्सपोर्टचा ऑर्डर मिळवला. त्यांची जी बोलेरो गाडी आहे, 35,000 गाड्या या एक्सपोर्ट करण्याकरता आता त्यांना ऑर्डर त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये आता देशातलं प्रमुख शहर म्हणून आपल्याला नाशिककडे पाहता येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.